ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 6 भाग 4. या भागामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला योगाभ्यास कसा करावा याचा राजमार्ग सांगितला आहे. ओवी क्रमांक 151. म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आता आरंभीच यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासुवाया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. आता हा जे जे कर्म आचरणात आणेल त्याचे याला कार्याच्या प्रारंभीच उपदेश केला तर तो निष्फळ होणार नाही, असा विचार मनात येऊन श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था ऐक, आता तुला मी योगाभ्यासाचा राजमार्ग सांगणार आहे. तेथे प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची कोडी, जिये मार्गीचा कापडी महेशु आजुनी. पै योगी वृंदे वहिली, आडची आकाशी निघाली, की तेथ अनुभवाच्या पावली धोरणू पडिला. तिही आत्मबोधाचे नि उजुकारे, धाव घेतली एकसरे, की येर सकळ मार्ग निदुसरे सांडूनिया. जेथे प्रवृत्तीरूप वृक्षाच्या तळाशी निवृत्तीच्या फळाचे घड लागले आहेत, श्री शंकर अजूनही याच मार्गाने प्रवास करीत असतात. योग्यांचे समुदाय प्रथम हृदय आकाशाच्या आडरस्त्याने गेले, पण नंतर अनुभवाच्या पावलांनी त्यांनी हाच मार्ग स्वीकारला. त्यांनी इतर सर्व अज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाच्या सरळ राजमार्गावरून एकसारखी धाव घेतली. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. हा मार्गू जे देखिजे, तै तहान भूक विसरिजे, रात्री दिवसू नेनिजे वाटे ये. चालता पाऊल जेत पडे, तेत अपवर्गाची खाणी उघडे, आभाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. निगिजे पूर्वीलिया मोहरा, की येईजे पश्चिमेचिया घरा, निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथिचे. योग्यानंतर महर्षीही याच मार्गाने आले, साधकाच्या अवस्थेतून सिद्धावस्थेला पोहोचले आणि याच मार्गाने आत्मवेत्तेही प्रतिष्ठेला चढले. हा योगाचा राजमार्ग एकदा दिसला की तहानभूक हरपते. या वाटेवर रात्री आणि दिवस असा कालभेद नाही. ही वाट चालत असताना जिथे पाऊल पडते तेथे मोक्षाची खानच उघडते. या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला तरी त्याला स्वर्गसुख निश्चितच ठरलेले असते. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हीच या मार्गावरील वाटचाल आहे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे, हे सांगो काय सहजे जाणसी तू. तेथे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा, का आरती समुद्रोनी न काढावा बुडतू जिमी. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उच्छृंखळ बोलणे कायसे, आम्ही सांगतसो पैसे वरी पुशिले तुवा. या मार्गाने ज्या गावाला जायचे तो गावच आपण होऊन जातो, हे सांगायला कशाला पाहिजे.
तुला हे आपोआप स्वानुभवाने कळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, तर मग ते योगशास्त्र मला केव्हा सांगणार? कारण मी उत्कंठारूपी सागरात बुडत आहे. त्यातून तुम्ही मला बाहेर काढू नये काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे हे उतावळेपणाचे भाषण का करतोस? आम्ही स्वतःहून तुला सांगत आहोत ना. तू मध्येच असा प्रश्न केलास. तरी विशेषे आताची बोली जेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एकला गेल स्थान पहावे. जेत आराणुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे. वैराग्यासी दुनिव चढे, देखिलिया जे. असो, आत्ताच ते स्पष्टपणे सांगतो. पण याचा अनुभव घेतला तर त्याचा खरा उपयोग होईल. यासाठी योगाभ्यास करायचा म्हणजे योग्य असे स्थान प्रथम पाहिले पाहिजे. ते असे असावे की जेथे विश्रांतीच्या इच्छेने बसले असता तेथून उठू नये असे वाटावे. जे पाहिले असता वैराग्य दुप्पट निर्माण होईल असे असावे. जो संती वसविला ठाओ, संतोषासी सावावो. मना होय उत्साहो धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभववरी. ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ. जेथे संतजनाची वस्ती असल्यामुळे संतोषाची पुष्टी होते आणि मनाला धैर्याचा सहवास मिळतो. जेथे योगाभ्यास आपोआप घडावा आणि जेथील रमणीयतेने हृदयाला आत्मानंदाचा अनुभव यावा असे स्थान असावे. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा. पाखांडिया ही आस्था समूळ होय. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला अवचिता. तरी सकामुही परी मागवता, निघो विसरे. ज्या जागेवरून गेले असता नास्तिकाला देखील मनापासून तपश्चर्या करावी अशी बुद्धी उत्पन्न होईल. एखादा सहजच त्या वाटेला चुकून जरी येऊन पोहोचला आणि तो विषयासक्त असला तरी तेथून परत जाण्याचे तो विसरतो. ऐसे न राहतया ते राहवी, भ्रमतया ते बैसवी. धापटुणी चेववी विरक्तिते. हे राज्यवर सांडिजे, मग निवांता येथेची असिजे. ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेओ. ये येणे माने बरवंट, आणि तैसेची अति चोखट. जेथ अधिष्ठान प्रगट, डोळा दिसे. अशा प्रकारे जे स्थान न राहणाऱ्याला राहायला लावते आणि भटकणाऱ्याला स्थिर करते, वैराग्याला थापटी मारून जागे करते. जे स्थान पाहताच विषय विलासी माणसाला देखील वाटावे की आपले सुंदर राज्य सोडून द्यावे आणि निवांतपणे येथेच राहावे. ते स्थान अशा प्रकारचे श्रेष्ठ रमणीय असावे. शिवाय ते इतके शुद्ध असावे की जेथे परब्रह्म स्वरूप डोळ्यांना दिसावे. आणि काही एक पहावे, जे साधकी वसते होवावे. आणि जनाचे निपाय रवे, मैळे चिना. जेथ अमृताचे निपाडे, मुळेही सकट गोडे. जोडती दाट झाडे, सदा फळती. पाऊला पाऊला उदके, परी वर्षा काळीही चोखे. निर्झरे का विशेखे, सुलभे जेथ. त्या स्थळात आणखी एक विशेष गुण असावा की तेथे योगाभ्यास करणाऱ्या साधकांची वस्ती असावी. लोकांच्या येण्या जाण्यामुळे पायरव नसावा. जेथे अमृतासारखी मुळासकट गोड असलेली आणि 12 महिने फळे देणारी दाट वाढलेली झाडे असावीत. तसेच वर्षा ऋतूशिवाय इतर ऋतूमध्येही पावला पावलावर पाण्याचे साठे असावेत.
विशेषतः पाण्याचे वाहते झरे विपुल प्रमाणात असावेत. हा आंतपुही आळूमाळू जाणीजे तरी शीतळू पवनू अति निश्चळू मंद झुळके. बहुत करुणी निशब्द दाट न रिगे श्वापद शूकहन षटपद तेऊ ते नाही. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे तरी कोकिळही हो. हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि जेथे वारा अगदी शांत असून त्याच्या शीतल मंद लहरी येत असतात, ते स्थान बहुतेक निशब्द असून श्वापदे काय राघू भ्रमर यांनाही प्रवेश मिळणार नाही इतके गर्द असावे. त्या ठिकाणी पाण्याजवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, एखादे कोकिळही असला तरी चालेल. निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही नान म्हणो. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाओ जोडावा तेत निगुणमठ होवावा का शिवालय. दोही माझी आवडेते जे मानले होय चित्ते बहुतक करुणी एकांते बैसिजे गा. त्याप्रमाणे नेहमी जरी नाही तरी अधूनमधून काही मोर त्या ठिकाणी येत जात राहिले तरी आमचे काही म्हणणे नाही. परंतु अर्जुना, असे स्थान मोठ्या प्रयासाने शोधून काढावे आणि मग तेथे एखादा मठ किंवा शिवमंदिर पहावे. या दोन्हीतील एक जे मनाला पसंत पडेल असे स्थान असावे आणि शक्यतो एकांतात बसावे. म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहेल तेथ रचावे आसन ऐसे. वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटीय मोडी कुशांकुर. आपले मन कोणत्या जागी शांत निश्चळ राहते याचा अनुभव घ्यावा आणि ते जेथे तसे राहील त्या ठिकाणी आसन मांडावे. तळाला सरळ अखंड दर्भ पसरावे, त्यावर शुद्ध कृष्णाजीन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. कोमळ सरिसे सुबुद्ध राहती आपैसे एके पाडे तैसे ओझा घाली. परी सावियाची उंच होईल तरी आंग हन डोलेल नीच ते पावेल भूमी दोषू. म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होआवे आसन ऐसे. ते दुर्भांकूर मऊ सारख्या लांबीचे आणि जाडीचे असावे. सरळ सहज व्यवस्थित राहतील असे बांधलेले असावेत आणि एकसारखे राहतील असे सरळ पसरावे. परंतु हे आसन उंच झाले तर शरीर डळमळेल आणि अति सखल झाले तर जमिनीचा गारठा इत्यादी दोष बाधतील. म्हणून आसन अति उंच अथवा अति सखल असू नये, ते सोयीस्कर असावे, सुखकर वाटेल असे असावे याचे वर्णन करणे पुरे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विक भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरूचे स्मरण करून त्याचा अनुभव घ्यावा. जे सद्गुरूचे स्मरण झाले असता आदराने अंतर्बाह्य सात्विक भावाने भरून जाऊन अहंकाराचा कठीणपणा विरून जातो. त्याला विषयाचा विसर पडतो, त्याच्या इंद्रियांची रोग मोडते आणि हृदयामध्ये स्थिरता येते. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे
मग तेने चिबोधे बैसिजे आसनावरी. आता आंगा ते आंग करी, पवनाते पवनुची वरी. ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. ची स्वाभाविक ऐक्याची अवस्था साध्य होईपर्यंत सद्गुरूचे स्मरण आदरपूर्वक करीत राहावे. मग त्याच आत्मबोधाने आसनस्थ व्हावे. अशा स्थितीत शरीर आपोआप सावरत आहे आणि शरीरातील वायू एकवटत आहेत. अशा प्रकारे अनुभवाचा उत्कर्ष होत जातो. प्रवृत्ती मागोती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे. आगवे अभ्यासो सारे, बैसत खेओ. मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेल आता परियेसी. तरी उरुया जगनासी, जडो निघाली. चरणतळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते गाढी संचरी पा. प्रवृत्ती मागे तोंड बळावते. समाधी सहज प्राप्त होते. आसनावर बसता क्षणीच योगाभ्यासाचे साधन घडते. मुद्रेची थोरवी अशी आहे तीच आता सांगतो ऐक. मांड्या आणि पोटऱ्या एकास एक चिकटून मांडी घालावी. दोन्ही तळपाय उताने करून ते आधार चक्राखाली म्हणजे गुदस्थानावर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. सव्यते तळी ठेविजे, तेणे शिवणी मध्यू पिडिजे. वरी बैसे तो सहजे वामचरणू. गुद मेंढरा आंतवती, चारी अंगुळे निगुती. तेत सार्ध प्रांती सांडोनिया. माझी अंगुळ एक निगे, तेथ टाचेचेनी उत्तर भागे. नेहेटिजे वरियांगे पेललेनी. उचलिले का नेणिजे, तैसे पृष्ठांत उचलिजे. गुल्फद्वय धरिजे, तेने चिमाने. उजव्या पायाची टाच खाली घालावी आणि तिने गुदाकाराची शिवण मधोमध दाबावी. म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविक डावा पाय बसतो. गुद आणि शिश्न यामधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे त्यापैकी 1.5 बोट वर आणि 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीच्या खालचा भाग उचलावा. त्याच प्रकारे दोन्ही घोटेही उचलून धरावेत. मग शरीर संचू पार्था, अशेषही सर्वथा. पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण, मूळबंधाचे लक्षण. वज्रासन गौण नामयासी. ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्गू मोडे. तेथ पानू आंतुलीकडे, हो होटो लागे. अर्जुना, या व्यवस्थेने हा सर्व शरीराचा डोलारा अलगदपणे नुसत्या टाचेच्या खोटेवर सावरला जाईल. हे मूळबंध नावाच्या आसनाचे वर्णन आहे. याला वज्रासन या गौण नावानेही ओळखतात. याप्रमाणे गुद आणि वृषण यांच्या मधोमध असणाऱ्या आधार चक्रावर जेव्हा शरीराचा सर्व भार तोलला जातो, शरीराच्या खालच्या भागावर दाब येऊन आतड्यात संचार करणारा अपान वायू आतल्या बाजूला मागे सरकू लागतो. येथपर्यंत 200 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 6 आणि भाग 5 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.